तिसरा. शो सुपरहिट गेल्याने सिया आणि शिप्रा दोघीही खूप खुश होत्या. सिया, तुझी चॉईस आवडली हा मला. कसली चॉईस? सियाने विचारलं. हेच, तू एका नजरेत शोचा शो स्टॉपर म्हणून रामची निवड केलीस आणि त्याने ती जबाबदारी व्यवस्थित निभावली, शिप्रा म्हणाली. इसे नजर कहते मेरी जान, त्याच्यामध्ये स्पार्क आहे आणि तो खूप मोठा मॉडेल बनेल, सिया म्हणाली. बरं, आपल्याला आपल्या महत्वाच्या कामावर फोकस करायला हवं, शिप्रा म्हणाली. कुठल्या कुठल्या काय विचारतेस? अगं 10 दिवसच आहेत आपल्या हातात. लग्नाला मुलगा शोधायला नको, नाहीतर त्या शशांक सोबत. शट अप शिप्रा, मी तुला आधीही सांगितलंय, काहीही झालं तरी मी त्या शशांक सोबत लग्न करणार नाही. आपण दुसरं कोणीतरी शोधू, तोपर्यंत तू सगळ्या तयारीला लाग, सिया म्हणाली. हो चालेल. दोघी बोलत असताना शिप्राचा मोबाईल वाजला. रामचं नाव पाहताच तिने लगेचच कॉल रिसीव्ह केला. हॅलो राम, बोल, शिप्रा म्हणाली. मॅडम, आज शूट वगैरे नाहीये ना? ऍक्च्युली बाबांची तब्येत खूप बिघडलीये. लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करायला सांगितलंय, त्यामुळे मला आज येणं शक्य नाहीये, राम म्हणाला. ओ, इट्स ओके. तसंही आज फारसं काही काम नाहीये. थँक्यू मॅडम. बरं, हॉस्पिटलचं नाव काय म्हणालास? शिप्राने विचारलं. सिटी हॉस्पिटल. ओके ओके, टेक केअर. शिप्राने कॉल कट केला. काय झालं? सियाने विचारलं. नथिंग सिया, मला जरा अर्जंट एका कामासाठी जायचंय, मी जाऊन येते. ओके, नो प्रॉब्लेम. शिप्रा बाहेर निघून गेली तसं सिया तिच्या कामाला लागली. डोक्यात 1000 विचार चालू होते. सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या तसं ती फ्रस्ट्रेट झाली. तिने सिगरेट पेटवली आणि सिगरेटचे झुरके घेत विचार करू लागली. इकडे शिप्रा सिटी हॉस्पिटलला निघून आली. आल्या आल्या तिने रामला कॉल केला. हॅलो राम, शिप्रा बोलतीये. बोला ना मॅडम, मी सिटी हॉस्पिटलला आलीये, तू कुठे आहेस? शिप्राने विचारलं. ऍक्च्युली आम्ही बाबांना शिफ्ट करायची तयारी करतोय. का? डॉक्टरांनी सांगितलंय का तसं? तसं काही नाहीये मॅडम. मग मी तुम्हाला नंतर सांगू का मॅडम? तू कुठे आहेस सांग, मी येते तिकडे, शिप्रा म्हणाली. रामने तिला रूम नंबर सांगितला तसं ती तिथे यायला निघाली. राम डॉक्टरांशी बोलत होता. हॅलो डॉक्टर अवस्थी. हॅलो शिप्रा मॅम, तुम्ही इथे? या, ऍक्च्युली राम माझा कलिग आहे. मला सांगा, रामचे वडील कसे आहेत? आय मीन, त्यांची तब्येत वगैरे? मॅडम, खूप क्रिटिकल आहेत. लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर त्यांच्या जीवाला धोका आहे, डॉक्टर म्हणाले. अहो मग ऑपरेशन करा, त्यासाठी काय मुहूर्त वगैरे पाहणार आहात का? शिप्रा चिडून म्हणाली. नो मॅम, ऍक्च्युली मॅडम, मी तुम्हाला बोललो होतो ना की बाबांना दुसरीकडे शिफ्ट करणं. अरे पण त्यांची तब्येत क्रिटिकल असताना, शिप्रा म्हणाली. ऍक्च्युली मॅम, त्यांच्या ट्रीटमेंटला 8 लाख खर्च येईल. आता त्यांना 4 लाख भरावे लागतील आणि मग पुढच्या ट्रीटमेंटकडे वळता येईल, डॉक्टर म्हणाले. व्हॉट रबिश डॉक्टर, पेशंटचा जीव ही तुमची फर्स्ट प्रिऑरिटी आहे. पैशांचाच प्रश्न असेल तर मी तुम्हाला 4 लाखांचा चेक देते, तुम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करा, शिप्रा म्हणाली. मॅम प्लीज. राम, आपण यावर नंतर बोलू. शिप्राने 4 लाखांचा चेक काउंटरवर जमा केला तसं रामच्या वडिलांच्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मदत केली नसती तर, आई हात जोडत म्हणाल्या. अहो आभार काय मानता, राम आमचा कलिग आहे, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. राम, जरा माझ्यासोबत बाहेर येतोस, महत्वाचं बोलायचंय, शिप्रा म्हणाली. राम तू जा, आम्ही आहोत, रामचे भाऊजी सतीश म्हणाले. ओके. शिप्रा आणि राम बाहेर आले. शिप्राने ड्रायव्हरला गाडीचा दरवाजा उघडायचा इशारा केला. दरवाजा उघडला तसं दोघेही आत बसले. ड्रायव्हर बाहेरच उभा होता. मॅडम, सगळं ठीक आहे ना? हो राम, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आय नो, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये, पण माझाही नाईलाज आहे. काय झालं मॅडम? राम, तू सियाशी लग्न करशील? शिप्राने विचारलं. व्हॉट? राम शॉक होत म्हणाला. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? मी आणि सिया मॅडमशी लग्न शक्य आहे का? का शक्य नाही? तू जर हो म्हणालास तर काहीच अशक्य नाहीये. मॅडम प्लीज, आता या वेळेस तुम्ही मस्करी करू नका, माझी मनस्थिती नाहीये हो, राम म्हणाला. मी सिरियसली बोलतेय राम. हे बघ, सियाच्या दादूंची इच्छा होती की त्यांच्या मृत्यूनंतर 1 महिन्याच्या आत सियाचं लग्न व्हावं. पण असं का मॅडम?
कारण सिया एकटी पडू नये म्हणून. पण मग मीच का? तुझा प्रश्न बरोबर आहे राम. तू आल्यापासून गेले 8 दिवस मी तुझं वागणं बोलणं पाहिलंय. त्यावरून तरी तू मला जेन्युइन मुलगा वाटलास. म्हणून मग मी मयंककडून तुझी माहिती घेतली. त्यानेही तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह सांगितलं. म्हणून मग मी तुला विचारायचं ठरवलं. आज ऑफिसमध्ये भेटल्यावर मी तुला विचारणारच होते, पण तेवढ्यात तुझा कॉल आला की तुझे वडील आजारी आहेत, म्हणून मग इकडे निघून आले. शिप्रा म्हणाली, मॅडम हे सगळं खूप विचित्र आहे. खरं तर मी इतक्यात लग्नाचा विचारही नाही केलाय. माझ्यासाठी माझी फॅमिली आणि माझं करिअर सगळ्यात महत्वाचं आहे. सध्या मला खूप प्रॉब्लेम आहेत मॅडम, आणि या सिच्युएशनला लग्न माझ्यासाठी खूपच कठीण आहे मॅडम. राम म्हणाला, राम मनाने नाही तर डोक्याने विचार कर. सॉरी टू से, पण सध्या तुला इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत, राईट? त्या बदल्यात तू सियाशी लग्न करायचं, इतकंच. शिप्रा म्हणाली, सॉरी मॅडम, लग्न म्हणजे काही पोरखेळ नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी मला विकत घेताय. राम म्हणाला, हे बघ राम, मला कुठलीही गोष्ट फुकटची नकोय. तू पैसे न घेता लग्नाला तयार झालास तर मला आनंदच आहे, पण तुला या कंडिशन मधून बाहेर काढायचं म्हणून मी तुझ्या समोर पैशाचं प्रपोजल ठेवलंय. मी तुला विकत घेत नाहीये. तू काय वस्तू नाहीयेस जे मी विकत घेईन, एवढं तर मला नक्की कळतं. तू माझी गरज पूर्ण कर, मी तुझी. बस एवढंच माझं म्हणणं आहे. हवं तर तुझ्या जीजूंच्या नोकरीचं सुद्धा मी बघते. निर्णय तुझा असेल. असं नाहीये की सियाला मुलं मिळणार नाहीत, पण कोणीतरी पाहण्यापेक्षा एक चांगली व्यक्ती तिची लाईफ पार्टनर झाली तर मला जास्त आवडेल. शिप्रा रामला म्हणाली, तुम्हाला काय वाटतं, सिया मॅडम तयार होतील का? रामने विचारलं. सियाला कसं तयार करायचं ते माझं मी ठरवेन. तू तुझा डिसिजन सांग. मला थोडा वेळ हवाय. तुझ्याकडे आजचा दिवस आणि पूर्ण रात्र आहे. सकाळी मला तुझा डिसिजन कळायला हवा, कारण माझ्या हातात दिवस कमी आहेत. ओके, निघतो मी. रामने गाडीचा दरवाजा उघडला आणि हॉस्पिटलकडे यायला निघाला. राम आत आला तसं त्याची सीमा दिदी धावत त्याच्याकडे आली. राम, अरे डॉक्टर म्हणतात थोड्या वेळात ऑपरेशन करणार आहेत. पण काय दीदी? राम, आपण बाकीचे पैसे कसे भरणार? मी आत्ताच ब्रोकरला कॉल लावलेला. फ्लॅटची किंमत खूप पाडून मागतोय. तेवढ्या पैशात आपलं भागणार नाही रे. बाबांचा ऑपरेशनचा खर्च, बाकीचं लोन, त्यात फ्लॅटवर ऑलरेडी कर्ज आहे. सीमा म्हणाली, तू नको काळजी करूस, मी बघतो. राम, हा दीदी, काय झालं? तुझा चेहरा का उतरलाय? काही नाही दीदी. सांग ना राम. माझ्यासोबत बाहेर चल, मी सांगतो. राम आणि सीमा बाहेर निघून आले. बोल ना, काय झालं? तू इतका अस्वस्थ काय आहेस राम? दीदी, शिप्रा मॅडमने, असं म्हणत रामने त्याचं आणि शिप्राचं बोलणं सीमाला सांगितलं. रामचं बोलणं ऐकून सीमा शॉक झाली. राम, अरे काय बोलतोयस तू? असं त्यांची बोलण्याची हिम्मत कशी झाली? रीमा चिडून म्हणाली, हिम्मत नाही दीदी, वेळ. आपली वेळ खराब असेल ना तर लोक त्याचा फायदा उठवतात, दुसरं काही नाही. त्यांना असं वाटतं की पैशाने सगळं विकत घेता येतं. आणि खरंच आहे म्हणा, आज आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपली ही अवस्था आहे. राम मान खाली घालत म्हणाला, म्हणून काय तू त्या सियाशी लग्न करणार आहेस का? मी असं ऐकलंय की ती खूप ॲरोगंट आहे. तू काय ठरवलंयस राम? बघू कसं काय ते. बरं आज चल. आई आणि भाऊजी दोघेच आहेत. आईची अवस्था पाहवत नाहीये. हो ना राम. दोघेही आत निघून आले. थोड्या वेळात बाबांना ऑपरेशनला घेण्यात आलं. सगळेजण ऑपरेशन थिएटर बाहेर थांबून होते. आई राम बसलेला त्या जागी आल्या. राम बाळ, तुझे बाबा बरे होतील ना रे? कुठून आणायचे रे आपण इतके पैसे? आई, तू काळजी नको करूस, मी पाहतो काय करायचं ते. राम त्यांना धीर देत म्हणाला, काय करणार आपण? आपल्यासारख्या मिडल क्लास माणसाची अशीच अवस्था असते. आपला कोणीच वाली नसतो रे. आई चेहरा पाडून म्हणाल्या, आई, तुला मी बोललो ना सगळं नीट करेन मी. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. तू नको टेन्शन घेऊस. तू बस बरं इथे. तूच अशी खचलीस तर बाबांना कसं सांभाळणार आम्ही? यापुढे तुम्हा सगळ्यांना बाबांना सांभाळायचंय. राम म्हणाला, म्हणजे आपल्याला ग. राम आईची नजर चुकवत म्हणाला, आई, मी बाहेर आहे. राम बाहेर निघून गेला. सीमाला रामची अवस्था कळत होती. तो बाहेर जाऊन एकटाच विचार करत होता. डोळ्यासमोर पुढचे प्रॉब्लेम दिसत होते.
आईबाबांचा चेहरा समोर आला तसं त्याला भरून आलं. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात पडला तसं त्याने मागे वळून पाहिलं. कसला विचार करतोयस राम? सीमा म्हणाली. दीदी, मला एक प्रॉमिस कर. मी असलो किंवा नसलो, तू आईबाबांचा सांभाळ करशील ना? रामने विचारलं. याचा अर्थ तू? आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बाबांचा जीव वाचवणं, त्यांना नीट उपचार मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. या लग्नाने सगळे प्रॉब्लेम मिटणार असतील तर काय हरकत आहे? राम म्हणाला. अरे पण तुझं काय? तुलाही तुझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचा अधिकार आहे, सुखात राहायचा अधिकार आहे ना. पण आता तशी सिच्युएशन नाहीये आणि मी इतका सेल्फिश होऊ शकत नाही की माझ्या सुखासाठी माझ्या फॅमिलीचं आयुष्य पणाला लावेन. अरे पण आई बाबा, त्यांना आपण समजावशील ना तू? प्लीज दी. सीमा कसं बस म्हणाली आणि रडू लागली. दीदी प्लीज तू रडू नकोस ना. राम, अरे आमच्यासाठी मी तुमचा कोणीच नाहीये का दीदी? तू आमचं सर्वस्व आहे रे. मग अरे म्हणून तर त्रास होतोय ना. तू आता डोळे पुस आणि आत चल, आई वाट पाहत असेल, राम म्हणाला. दोघेही आत निघून आले. थोड्या वेळात डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले. त्यांनी ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याचं सांगताच सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. सकाळी बाबा शुद्धीवर आले. बाबांना शुद्धीवर आलेलं पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. आईच्या चेहऱ्यावर तर हसूच हसू होतं. तिला असं हसताना पाहून रामला समाधान वाटलं. राम, बाबा बघ आधीसारखे बरे वाटतायत ना? हो आई, बाबा आता लवकरच बरे होतील. हो आई, तू जरा माझ्या सोबत बाहेर येतेस का? तुझ्याजवळ थोडं काम होतं. जीजू, तुम्ही थोडा वेळ बाबांजवळ थांबाल का? हो थांबतो ना. सीमा आणि राम आईला बाहेर घेऊन आले. काय रे, तुम्हाला दोघांना काय झालं? आता बाबा पण बरे होत आहेत ना? मग तुमचा चेहरा इतका का उतरलाय? आईने विचारलं. आई, मी काय सांगतो ते नीट शांत डोक्याने ऐकून घे. हा बोल. रामने सगळं काही आईच्या कानावर घातलं. ते सगळं ऐकून आईने साणकन रामच्या कानाखाली ओढली. हे शिकवलं होतं का आम्ही तुला? पैशासाठी स्वतःला विकायला निघालास ते? लाज नाही वाटत तुला हे सांगताना? आई चिडून म्हणाल्या. आई अगं काय बोलतेस तू? सीमा म्हणाली. काय चुकीचं बोलले सांग जरा. या मुलाला पैसा इतका महत्वाचा वाटायला लागलाय की त्यासाठी तू स्वतःला विकायला निघाला? त्या श्रीमंत लोकांचं मी समजू शकते, त्यांना पैशाचा माज असतोच, पण याच्यावर तर आमचे संस्कार आहेत ना. मग हा असा विचार करूच कसा शकतो? आई म्हणाल्या. कारण आपल्यासाठी आई, आपल्यासाठी. तो हे स्वतःसाठी करत नाहीये तर आपल्यासाठी करतोय. आपण सुखात जगावं त्यासाठी करतोय. बाबा वाचावेत, त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळावी यासाठी करतोय ग. आई बघ एकदा त्याच्याकडे. हे सगळं सांगताना त्याला किती त्रास होत असेल ग. सीमा रडत रडत म्हणाली. सीमाचं बोलणं ऐकून आईंना खूप वाईट वाटलं. त्यांना स्वतःचा राग आला. त्यांनी रडतच रामला मिठी मारली. माफ कर रे बेटा, माफ कर राम मला. मी तुझ्यावर शंका घेतली. आई म्हणाल्या. नाही आई, तू माफी मागू नकोस. तू जे केलंस ते योग्यच केलं, पण मला समजून घे आई प्लीज. राम म्हणाला. हो रे माझा राजा, देव तुझ्यासारखा मुलगा सगळ्यांना देव, जो आपल्या घरच्यांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावायला निघालाय. आई, तू बाबांना आता यातलं काहीच सांगू नकोस. ते बरे झाले की बघू. रामने आईला समजावलं. तुम्ही दोघी जा आता, मी आलोच. हो. आई आणि सीमा आत निघून गेल्या. त्या आत गेल्या तसं रामने शिप्राला कॉल केला. हॅलो राम, बोल. मला तुमचं प्रपोजल मान्य आहे. राम जड अंतःकरणाने म्हणाला. थँक्यू सो मच राम. मी तुझ्या अकाउंटला आता 30 लाख ट्रान्सफर करते. बाकीचे लग्नानंतर करते. शिप्रा म्हणाली. नाही नको, मला इतक्या पैशांची गरज नाहीये. मला 25 लाख बस आहेत. अरे पण प्लीज मॅडम. बरं ठीक आहे, मला सांग बाबा कसे आहेत? ठीक आहेत. गुड. मी सियाशी बोलून घेते. बाय. शिप्राने खुशीतच कॉल कट केला
आणि सियाला भेटायला गेली.